महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की लाडकी बहीण योजना महायुती सरकारने का राबवली होती, अर्थातच 2024च्या विधानसभा निवडणुका जिंकून येण्यासाठी। मित्रांनो, याच योजनेमध्ये महायुती सरकारने 3541 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च केलेला आहे आणि काही अर्थसंकल्पीय त्रुटी सुद्धा समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे कॅगने याच्यावर आक्षेप घेतला आहे आणि विशेष म्हणजे महिला आणि बालविकास मंत्रालयाने या अतिरिक्त खर्चाचं काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही। मित्रांनो, या योजनेमध्ये अर्थसंकल्पीय अंदाज चुकीचा, खर्च नियंत्रण चुकीचं आणि आर्थिक व्यवस्थापन पण चुकीचं। ए बाबांनो, हे मी म्हणत नाही, कॅग म्हणते। मित्रांनो, कॅगच्या अहवालानुसार 15,586 कोटी निधी तात्काळ वापरायचा होता, परंतु ह्या महायुती सरकारने हा निधी व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट मध्ये वळवून घेतला। जर हा निधी तात्काळ वापरायचाच नव्हता तर काढला कशाला? कॅगने हे स्पष्ट केले आहे की या महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्पीय शिस्त नाही आणि आर्थिक योग्यता सुद्धा नाही। मित्रांनो, एकीकडे कॅग म्हणते की महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो, त्यातच एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ। आता हे काही खिशातून देणार आहेत का स्वतः? आणि पुन्हा एकीकडे 92 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। अहो, एकनाथ शिंदे 2100 रुपये जरूर वाढवा, पण सुरुवातीला कॅगने दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते क्लिअर करा आणि नंतर 2100 रुपये वाढवा।